भारतीय जनता पार्टीचा खासदार लोकसभेमध्ये 100% निवडून येणार आहे. भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदी हेच आमचे उमेदवार, भारतीय जनता पार्टीच हाच आमचा उमेदवार राहील. शिंदे साहेबांना त्याच धोबीपछाड केलेला आहे, उजळताईला सुद्धा पाडलेला आहे. भाजपने विकास केला सोलापूरचा 100% केला आहे आणि करणार आहे. पुढे चालू आहे काम. तर माझी बी एक इच्छा आहे, एक वैद्यकीय आणि एक शैक्षणिक हे 2 फ्री करावं. मतदान करताना जात बघायला पाहिजे, पक्ष बघायला पाहिजे की विकास? नाही, पक्ष बघायला पाहिजे. कोण आहे तुमच्या पक्ष मनात? भाजप. जो खासदार होईल तो स्थानिक असला पाहिजे, शिक्षित असला पाहिजे, त्याला सोलापूरच्या शहराची किंवा जिल्ह्याची समस्यांची जाण असलेलं पाहिजे. नुसतं मोदीच्या नावाने निवडून यायचं आणि 5 वर्ष परत आपल्या घरात बसायचं हे चालत नाही. मोदींच्या नेतृत्वाखाली देशाची प्रगती खूपच चांगली चाललेली आहे, पण सोलापूरची त्या मानाने प्रगती झालेली नाही. मतदान करताना जात बघायची, पक्ष बघायचा का विकास बघायचा? विकास बघायचा. म्हणून सोलापूरच्या प्रगतीसाठी मोदीची काय आम्हाला देशाची काळजी नाही. ते 400 पार करणार आहेत, पण आम्हाला सध्या सोलापूरच्या प्रगतीबद्दल फार खंत वाटत आहे. शिक्षणासाठी सुद्धा लोक पोरं बाहेर चाललेले आहेत सोलापूर सोडून, नोकरीसाठी सुद्धा बाहेर चालले आहेत सोलापूर सोडून. मग इथं काय तर आणलं पाहिजे ना आपल्याला. मतदान बीजेपीलाच करणार, काय होऊ दे ना उद्या सगळे मोदीलाच करणार मतदान. सगळं मोदी ओनली मोदी. आता काँग्रेसचं सत्ता तर आपण बघितलेलं आहे कधीपासून. काय विकास झालेत का? जे आहे ते सोलापूर तसं जरा. कॅन्डिडेट कोण बी असू दे, बीजेपीच येणार. मोदी माणूस जरी नगरसेवकाला जरी तुम्ही आज थांबू केला की बीजेपीच्या तिकीटवर तो निवडून येणार. कोण का असू दे, बीजेपीचा असू दे, काँग्रेसचा, विकास केल्याशिवाय लोक मतदान करणार नाहीत. ह्याच्या पुढे सगळं आपापलंच बघतात. आपलं झालं की झालं आणि बाकीचं काय काम करायचं नाही, काय नाही. तर मोदीच्या मतावरच येणार आहे, तर येणार नाही. कोणत्याही उमेदवाराला द्या, हे 2 कामं व्हायला पाहिजे. उद्योगधंदे, अजून पाण्याची सोय. फक्त मोदी म्हणून उपयोग नाही, त्याला बीजेपी देखील लागायला पाहिजे. फक्त मोदी म्हणून चालत नाही आहे. तो हे जे का सिद्धेश्वर जी त्याला दिलेला आहे तो कधी कुठेही काय फिरलेला नाही, काही नाही आहे. फक्त आम्ही जाऊन त्याला भेटायचं. दोन 2024 लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे. देशात लोकसभा निवडणुकांना घेऊन सर्वच राजकीय पक्ष तयारी करत आहेत. अशातच महाराष्ट्रातील ज्या शहराकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे, अशा पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर लोकसभा मतदारसंघाकडे देखील अनेक राजकीय पक्षांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. तसं पाहिलं तर सोलापूर लोकसभा हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला होता. मात्र मागील 2 टर्ममध्ये काँग्रेसचा स्पेशल पराभूत या लोकसभा मतदारसंघामध्ये झालेला आहे. 2 वेळा भाजपचे खासदार या सोलापूर लोकसभा मतदारसंघात निवडून आलेले आहेत. सध्या आपण लोकप्रधान न्यूज चॅनलच्या माध्यमातून जनतेच्या मनातील खासदार कोण, मतदान करताना जात बघणार, पक्ष बघणार की विकास बघणार, असे अनेक प्रश्न घेऊन लोकप्रधान न्यूज चॅनल सोलापूर शहराच्या विविध भागामध्ये फेरफटका मारत आहेत. नागरिकांची मते जाणून घेत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर लोकप्रधान न्यूज चॅनलची टीम सोलापूर शहरातील अत्यंत महत्त्वाचा परिसर गणला जात असलेला साखरपेठ, गणेशपेठ या परिसरामध्ये आपण आलेला आहोत. या ठिकाणच्या नागरिकांची काय मते आहेत आपण जाणून घेऊया. तसा हा जो परिसर आहे, साखरपेठ गणेशपेठचा जो परिसर आहे तो आणि सोमवारपेठचा जो परिसर आहे, एकीकडं शहर मध्यची बाँड्री लागलेली आहे, तर दुसरीकडं या गणेशपेठ नाल्यापासून शहर उत्तरचा बालेकिल्ला देखील सुरू होत आहे. या ठिकाणच्या अशा 2 विधानसभा मतदारसंघाच्या मधोमध्ये आपण थांबलेलो आहोत. सोमवारपेठचा हा परिसर आहे. या ठिकाणच्या नागरिकांची काय मते आहेत सोलापूर लोकसभेला घेऊन आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया. लोकसभेच्या निवडणुका आलेल्या आहेत. आता सर्वच उमेदवारांची चाचणी होत आहे. हो, चाचणी होत आहे. तुमच्या मनात खासदारकीचा उमेदवार कोण आहे, काय सांगा?
भारतीय जनता पार्टीचा खासदार लोकसभेमध्ये 100% निवडून येणार आहे आणि हे माझं मत नाही, या पूर्ण जनतेचं मत आहे. तुम्ही आत्तापर्यंत जरी सर्वे केलात आणि सर्वे झालेले आहेत, म्हणजे IBचा सर्वे झालेला आहे, परत पक्षाचा सर्वे झालेला आहे. या सर्वेमध्ये भारतीय जनता पार्टी निवडून येणार आहे असं कोल आलेलं लोकांचं आलेलं आहे. पिछल्या 2 टर्मला सुद्धा भाजपचे उमेदवार निवडून आलेले होते. यंदाचं चित्र काय आहे, तुमचं मत काय? चित्र काय नाही आहे. हे लोक 2014पासनं जे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हापासनं ते 2017ला बघितलं तुम्ही आणि आता येणार 2024ला पण भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदी हेच आमचे उमेदवार, भारतीय जनता पार्टीच हाच आमचा उमेदवार राहील. एकीकडे काँग्रेसकडून देखील आमदार प्रणिती शिंदे हे स्पर्धेत आहेत. कशी टक्कर होणार आहे काय? कसं आहे माहिती आहे का, खरं बघायला गेलं तर सुशीलकुमार शिंदे हे मुख्यमंत्री असताना उज्ज्वलाताई शिंदे 2004ला सुभाष देशमुख त्यांना हरवलं आहे, म्हणजे भारतीय जनता पार्टीनं हरवलं आहे. त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचं म्हणावं तेवढं आमचे सीट नव्हते तेव्हा, तर पूर्णपणे ऑल ओव्हर सोलापूर जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रात काँग्रेसची खूप मोठी ताकद होती आणि शिंदेसाहेब स्वतः मुख्यमंत्री होते. त्यावेळेस ह्या जनतेनं शिंदेसाहेबाला त्यावेळेस धोबीपछाड केलेला आहे, उज्ज्वलाताईला सुद्धा पाडलेला आहे आणि त्यानंतर परत 2014ला सुद्धा पाडलेला आहे आणि आता 2024 आहे. आणि त्यावेळेस आमचे फक्त माननीय विजयकुमार देशमुख मालक व सुभाष देशमुख हे 2च खासदार असताना आपण त्यांना पाडलेलं आहे. आता जर तुम्ही पाहिलं तर आमचे सचिन कल्याण शेट्टी आहेत, समाधान आवताडे आहेत, परत पंढरपूरचं आमचे परिचारक साहेब आहेत, परत मोहोळचे राजन पाटील राष्ट्रवादीचे, सगळे म्हणजे हे पूर्णपणे भारतीय जनता पार्टीसोबत युती असल्यामुळे खूप मोठ्या फरकाने म्हणजे आतापर्यंत रेकॉर्ड झालं असेल तेवढ्या मोठ्या फरकाने भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून येणार. कोणत्या मुद्द्यांवर निवडून येईल भाजपचा खासदार? विकास का म्हणजे नाही, मोदी म्हणजेच विकास म्हणजेच मोदी आहे, दुसरा काय विषय नाही आहे. काय लोकांचं कसं झालं आहे, आतापर्यंत तुम्ही बघितलं सोलापूरमध्ये स्मार्ट सिटी झालेली आहे, खूप मोठे कामं झालेले आहेत. तुम्ही जर चारही हायवेला फिरलात तर रिंग रोड पूर्णपणे झालेले आहेत, पासपोर्ट ऑफिस झालेलं आहे, होम मैदान झालेलं आहे, सिद्धेश्वर मंदिरचं परिसर बघा तुम्ही, रेल्वे स्टेशन बघा तुम्ही, परत हॉस्पिटल झालेले आहेत. म्हणजे जे काही 40-50 वर्षामध्ये कामं झालेले नाहीत ती कामं आता भारतीय जनता पार्टीच्या सत्तेमध्ये व मोदी सरकारच्या ह्याच्यामध्ये पूर्ण झालेली आहेत. भाजपने विकास केला सोलापूरचा 100% केला आहे आणि करणार आहे, ह्याच्या पुढे चालू आहे काम. कोण आहे तुम्ही जनता आहात, कसं आहे माहिती आहे का? खासदारकीचा कोण आहे उमेदवार आणि मतदान करताना काय बघणार? जात बघणार, पक्ष बघणार की विकास? वरिष्ठ नेते जे ठरवतील त्या उमेदवाराच्या आम्ही पाठीमागे राहणार आहे. काय भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे राहणार आहे आणि फक्त माझी बी एक इच्छा आहे काय, एक वैद्यकीय आणि एक शैक्षणिक हे 2 फ्री करावं पुढच्या वेळेस आल्यावर. वैद्यकीय आणि शैक्षणिक आणि सर्व बंद करावं. काय सर्व बंद करावं. लोकसभेला मतदान करताना कॅन्डिडेट कसा पाहिजे तुम्हाला? BJP कडून असेल, काँग्रेसकडून असेल, काय म्हणजे काय अपेक्षा असते? विकास आणि आमची जे समस्या असते ते समस्या बी आपल्याला सोडलं पाहिजे ना. आता मी म्हणालो ना, वैद्यकीय आणि शैक्षणिक हे जे आहे ते वर असेंब्ली मांडलं तर संपलं गोष्ट. आमचं सोलापूरचा विकास झालाय का? झालं की म्हणजे काय म्हणजे उदाहरणार्थ रस्ते झालेत, पाणीचं आहे, सर्व आहे भरपूर. अजून कोण आहे तुमच्या मनात खासदार केला आणि काय मतदान करताना जात बघायला पाहिजे, पक्ष बघायला पाहिजे की विकास? नाही, पक्ष बघायला पाहिजे. कोण आहे तुमच्या पक्ष मनात? भाजप का? सगळं काम भरपूर करतात. सगळं सोय सोलापुरात सगळी सोय आहे. आता फक्त इथं विद्यार्थ्यांना पाणीचे प्रश्न आहे पूर्ण व्हायला आहे. आता दवाखाने हे सगळे फ्री पाहिजे गोरगरिबाला. एवढ्या आपण सोमवारपेठ साखरपेठच्या बाउंड्री परिसरामध्ये आलेलो आहोत. काय वाटतं, आता लोकसभेच्या निवडणूक आलेल्या आहेत, तुमच्या मनातील खासदारचा उमेदवार कोण आहे? कोणाला मतदान करणार आणि मतदान विकासावर करणार की जात किंवा पक्षावर? एक मत. सोलापूर बघा, सोलापूर जिल्हा फार मोठा आहे आणि जवळपास त्रिपुरा जे राज्य आहे त्याच्या एवढी लोकसंख्या आहे. इकडचा जो खासदार होईल तो स्थानिक असला पाहिजे, शिक्षित असला पाहिजे, त्याला सोलापूरच्या शहराची किंवा जिल्ह्याची समस्यांची जाण असलेलं पाहिजे आणि विकासाभिमुख भूमिका घेणारं नेतृत्व पाहिजे आणि तरुण पाहिजे. भाजप असेल, काँग्रेस असेल, सर्वजण तयारी करत आहेत. कोण येईल? आता सध्या तर बघा, देशात जे पंतप्रधान आहेत मोदी यांच्या नेतृत्वात देश चांगलं प्रगती करायला लागला आहे. सोलापुरात जे विकास व्हायला लागला आहे ते शक्यतो त्यांच्यामुळेच व्हायला लागलं आहे. स्थानिक आमदार आणि स्थानिक खासदार यांनी पण थोडं जोर लावलं पाहिजे. कारण काय, नुसतं मोदीच्या नावाने निवडून यायचं आणि 5 वर्ष परत आपल्या घरात बसायचं हे चालत नाही. ह्याच्यामुळे कुठेतरी त्यांनी पण
विकासामध्ये हातभार लावला पाहिजे. आज आपल्या सोलापूर शहरात 1976 साली इंजिनिअरिंग कॉलेज मंजूर झालं होतं. ते कराडला पळवण्यात आलेलं आहे. ते परत झालं नाही. सोलापुरात शासकीय इंजिनिअरिंग कॉलेज नाही आहे, मॅनेजमेंट कॉलेज नाही आहे. आणि आता तुम्ही परवा बघितलं ह्याच्यामध्ये की आपलं जे मिलेट सेंटर तर पळवलेलंच आहे, पण सोलापूरमध्ये आपण एम्ससारखं रुग्णालय आणलं पाहिजे. कारण कर्नाटक आणि आंध्रमधले बरेचसे लोक येतात इथं रोज उपचारासाठी. सोलापूरचा विकास झाला आहे का? थोड्याफार प्रमाणात झालेला आहे, पण अजून बराच विकास शेष आहे. मग ते विकास करण्यासारखं तरुण नेतृत्व यायला पाहिजे पुढं. काय वाटतं आता इलेक्शन आलेलं आहे, कोण आहे तुमच्या मनामध्ये? कुठला पक्ष आहे, कुठला उमेदवार आहे, काय सांगाल? इकडे बघा. मी सोलापूरच्या दृष्टीने फार अधोगती झालेली आहे. त्या पहिल्यांदा सोलापूरला प्राधान्य देणारा उमेदवार आम्हाला अपेक्षित आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली देशाची प्रगती खूपच चांगली चाललेली आहे, पण सोलापूरची त्या मानाने प्रगती झालेली नाही. त्या दृष्टीने जो योग्य उमेदवार आहे तो आम्हाला हवा आहे. मतदान करताना जात बघायची, पक्ष बघायचा का विकास बघायचा? विकास बघायचा. म्हणून सोलापूरच्या प्रगतीसाठी मोदीची काय आम्हाला देशाची काळजी नाही. ते चारशे पार करणार आहेत, पण आम्हाला सध्या सोलापूरच्या प्रगतीबद्दल फार खंत वाटत आहे. त्या दृष्टीनं सोलापूरला उद्योगधंदे नाही, सगळ्याच बाबतीत त्यावेळेला अगोदर 70-75ला 4थ्या नंबरचं शहर होतं, आज 14व्या नंबरला आलेला आहे. आणि सोलापूर जिल्हा मोठा असून सगळे पुण्याकडे मुंबईकडे पळतात, म्हणून सोलापूर सांगते मला फार खंत वाटत आहे. कोण विकासाला कारणीभूत कोण आहे? राजकारणी आहे का स्थानिक प्रशासन? आता मी डीपमध्ये जाऊ इच्छित नाही. सगळं ते भूतकाळ वगैरे असं आहे, ज्याच्या ह्याच्याप्रमाणे झालेलं आहे. त्यांची चूक उगे काढत बसण्यात अर्थ नाही आहे, पण त्या दृष्टीनं सगळं सोलापूरच्या विकासाभिमुख हे सगळं व्हायला हवं. शिक्षणासाठी सुद्धा लोक पोरं बाहेर चाललेले आहेत सोलापूर सोडून. नोकरीसाठी सुद्धा बाहेर चालले आहेत सोलापूर सोडून. मग इथं काय तर आणलं पाहिजे ना आपल्याला. मग सोलापूरमध्ये काहीतरी पाहिजे ना. उद्योग नाही, धंदे नाही, काय नाही आहे. मग ते उद्योगधंदे आणणं महत्त्वाचं आहे. काय आम्ही देणार तर BJPलाच मतं, पण उद्योगधंदे बी आणणं पाहिजे. काय वाटतं कोण आहे तुमच्या मनातील खासदारचा उमेदवार? काय सांगाल? खासदार वगैरे काय नाही, आपल्याला फक्त मोदीच पाहिजे. मोदीच पाहिजे. हां, काय असू दे विकास. मोदींचं काय म्हणजे त्यांचं धर्मासाठी फक्त मोदीच पाहिजे. मोदीच पाहिजे. ओके. सोलापुरात BJP येणार परत. BJP येणार. सोलापुरात नाही, पूर्ण भारतात येणार. अबकी बार 400 पार. 400च्या वरती जाणार. मोदींची गॅरंटी? फुल गॅरंटी. फक्त मोदी. मतदान BJPलाच करणार. काय होऊ दे न सगळे मोदीलाच करणार मतदान. सगळं मोदी. ओनली मोदी. कधी बघितलंय मोदींना सोलापुरात आल्यानंतर? 2-3 आलते येऊन भेट झाली नाही, बघितलेलं आम्हाला प्रचारामध्ये. आणखीन काही हे नागरिक आहेत. तर आता काय वाटतं सोलापूरच्या आता लोकसभा निवडणूक आलेल्या आहेत, तुमच्या मनात कोण आहे खासदारकीचा उमेदवार? खासदार की कोण का असू दे, आता सामान्य माणूस जरी BJPच्या तिकीटवर उभारला तरी तो निवडून येऊ शकतो. का? कारण त्या मोदीच्या मुळे त्यांनी निवडून येऊ शकतो. कारण आज सध्याला जे परिस्थिती आहे त्याप्रमाणे मोदींनी भरपूर विकास कामं केलेलं आहे. सोलापूरसाठी काय केलं ते तर सगळ्यांना माहीतच आहे की सोलापूर विकासाच्या दिशेने आता आगे कुछ होऊ लागलं. आता पुढं काय होईल सोलापुरात ते आता पुढच्या इलेक्शनला समजणार. आणि आता काही जण आहेत आता म्हणतात की काँग्रेस आहे, हे आहे ते. आता काँग्रेसचं सत्ता तर आपण बघितलेलं आहे कधीपासून. काय विकास झालेत का? जे आहे ते सोलापूर तसंच राहिलेलं आहे. आता जेव्हापासून नरेंद्र मोदींनी एंट्री घेतलेलं आहे, आज देशाचा विकास, आतंकवाद सगळं आहे. आज राम मंदिरचा प्रश्न सुटला, 370 संपला, काश्मीरचा मुद्दा सगळा क्लिअर झालेला आहे. त्यामुळं आज कशाला सपोर्ट म्हणून द्यायचं की त्याच विषयाला आपण सपोर्ट करतो. म्हणजे कॅन्डिडेट कोण बी असू दे BJPच येणार. मोदी माणूस जरी नगरसेवकाला जरी तुम्ही आज थांबू केला की BJPच्या तिकीटवर तो निवडून येणार खासदार. पण असा एक लोकांचा आरोप आहे की जे विद्यमान BJPचे खासदार होते ते काम केलं नाही. काय वाटतं तुम्हाला? ते काम तर करणारच सर. त्यांचं काय जेवढं आहे त्यांच्या हक्काने त्यांनी काम केलेलं आहे. आता जेवढा आता पुढं आहे, आता सध्याला विकासाच्या हिशोबाने चाललेला आहे की आता पुढं आपण करायलाच पाहिजे. आणि त्याशिवाय कोण निवडून देणार नाहीत. कोण का असू दे, BJPचा असू दे, काँग्रेसचा. विकास केल्याशिवाय लोक मतदान करणार नाहीत. ह्याच्या पुढे उमेदवार कोण बी असू दे BJP येणार. काय वाटतं कोण आहे? सोलापूरचा विकास झालाय का? काय एक मत? सोलापूरचा विकास तर काही असं दिसत नाही आहे. आणि ज्याने त्याने म्हणजे कसं आहे, सगळं आपापलंच बघतात. आपलं झालं की झालं, आणि बाकीचं काय काम करायचं नाही, काय नाही. फक्त आता काय आहे, जे बी कोण येणार आहे
फक्त मोदीच्या मतावरच येणार आहे, नाहीतर येणार नाही आहे, असं आहे ते. काय करायला पाहिजे उमेदवार काय उमेदवारचं आता तेवढं काय निवडून आल्यानंतर काय अपेक्षा असते? निवडून काय विकास करायला पाहिजे, गल्ली वगैरे बोळा वगैरे सुधारला पाहिजे, नळ पाणी वगैरे सगळं व्यवस्थित पाहिजे. काय आहे इथं कायच नाही आहे, 8-8 10-10 दिवसाला पाणी येते, हे असं अडचण चाललंय सगळं आता. मुंबईची परिस्थिती आणि सोलापूरची परिस्थिती काय? पुन्हा मुंबईचं आता सोलापूरचं बघायला गेलं तर तसं काहीच नाही आहे. मुंबई पुन्हा सुधारलेले आहेत, इथं काय सुधारण केलेलं नाही आहे. काय करायला पाहिजे आणखी? आणि काय आता सगळं विकास करायला पाहिजे, एवढंच आहे आपलं मत. जो विकास करेल त्याला मतदान करा. त्याला मतदान करायचं, विकासावर मतदान होणार. विकासावर मतदान होणार. विकासावर मतदान होणार. आणि काही नागरिक असं देखील म्हणतायत की देशात मोदी लाट आहे, मोदींचा जलवा, त्यांच्या कामाची पद्धत सर्वांना भारावलेली आहे. त्यामुळं सोलापुरात BJPकडून कोणताही उमेदवार उभे राहू दे, BJPची सीट येणार असा एक दावा नागरिक करत आहेत. काय वाटतं, कोण आहे तुमच्या मनात खासदार केला? मतदान करताना काय जात बघायचं, पक्ष बघायचं की विकास? पक्ष बघायचं, मोदीला बघून देवेंद्र फडणवीसला बघून शिक्का मारायचा. अजून फक्त इथं 2 आहेत, उद्योगधंदे, अजून पाण्याची सोय. अगोदर जे येत होतं पाणी सकाळी संध्याकाळी येत होतं, नंतरनं 3 दिवसाला यायला, नंतरनं 6 दिवसाला यायला. हे जे काम आहे ना हे व्हायला पाहिजे. उद्योगधंदे म्हणजे कारखाने, फॅक्टरी, एवढी जर सोय केली हे 2, मग परफेक्ट BJP परफेक्ट. मग आता BJPचंच खासदार होतं, त्यांच्या काळात झालं नाही का कामे? काय झालेत, काय झाले नाहीत, पण हे 2 आता तुम्ही कोणत्याही उमेदवाराला द्या, हे 2 कामं व्हायला पाहिजे. उद्योगधंदे, अजून पाण्याची सोय. उद्योगधंदे म्हणजे रोजगार आलंच की त्याच्यात. रोजगार, पाण्याची समस्या सोडवली. हां, आणखीन काही उमेदवार आहेत आता जे काय वाटतं कोण आहे उमेदवार इकडे? सांगतो 100% BJP येणार आहे. आणि ह्या मोदीचा लॉटचा असं काही नाही आहे, पण कामं करणारा मात्र त्या 100% त्यांना मतं मिळेल. आणि BJPवाले गॅरंटीने मतदान करताना जात बघायची, पक्ष बघायची का विकास? पक्ष बघायचा आपल्याला, पक्ष आणि विकास हे 2 प्रश्न आहे महत्त्वाचे. मोदी म्हणतात अबकी बार 400 पार. नाही, ही मोदीचे म्हणते, फक्त मोदी म्हणून उपयोग नाही, त्याला BJP देखील लागायला पाहिजे. फक्त मोदी म्हणून चालत नाही आहे, हे पक्ष बघायचं आपल्याला. सोलापुरात कोण आहे? सोलापूरमध्ये आता बघा, मग सांगतो, हे जे का सिद्धेश्वर जी त्याला दिलेलं आहे तो कधी कुठंही काय फिरलेला नाही, काही नाही आहे. फक्त आम्ही जाऊन त्याला भेटायचं. आता दुसऱ्या व्यक्तीला आपण निवडून द्यायला पाहिजे, असं एक मत आहे आपलं. सोलापूरचे काय महत्त्वाचे मुद्दे आहेत, काय सोडवायला पाहिजे, काय करायला पाहिजे खासदारांनी? खासदार चाललेला म्हणजे सगळं काही विकास तर चालू आहे आणि चांगलं काम चालू आहे, त्याच्याबद्दल फक्त पाण्याचं सोय नाही आहे इथं. किती दिवसाड पाणी आहे? 6 दिवसाला 8 दिवसाला त्यांच्या मनाला येईल तसं पाणी सोडते ती. पाण्याची समस्या सोडवायला सोडत नाही. BJPचा अजून उमेदवार डिक्लेअर झालेला नाही आहे, काय वाटतंय, काय परिस्थिती असेल? नाही, उमेदवार डिक्लेअर झालेला हा विषय नसताय. तुम्ही जर सगळीकडे बघितलं ना, लोकांच्या डोक्यात मनात ध्यानी म्हणजे फक्त नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टी हाच विषय आहे, दुसरा कोण विषय नाही आहे. उमेदवार कोणीही असू द्या, भारतीय जनता पार्टीचं 100% निवडून येणार. सोलापूरला आणखीन काय कामं व्हायला पाहिजे होती? जे राहिलेले विकास कामाचे थोडेफार राहिलेले असेल, कसं असतं आहे, 40-50 वर्ष या काँग्रेसनं इथं सत्ता केलेलं आहे. 40-50 वर्षात जे झालेलं नाही आहे ते काम नरेंद्र मोदींनी 10 वर्षामध्ये करायचा प्रयत्न केलेला आहे. कसं असतं आहे, एकदमच असं प्रगती म्हणा, एकदमच आज तूप खाल्लं उदार रूप येत नसतं आहे, तूप खाल्ल्यावर रूप येत नसतं आहे काय. तर आज 10 वर्षात हळूहळू डेव्हलप व्हायला लागला आहे आणि ह्याच्या पुढं पण खूप मोठ्या प्रमाणात 1000% डेव्हलप होणार आहे. तुम्ही पूर्वीचं जर तुमच्याकडे फोटो असेल सोलापुरातले कुठल्याही रंगभवनचे म्हणा, सिद्धेश्वर मंदिरचे म्हणा, हो मैदानचे म्हणा, रेल्वे स्टेशनचे म्हणा किंवा रोडचे जर फोटो असेल, तुम्ही जर बघितलं आणि आताचं जर फोटो बघितलं तर एवढ्या मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, पूर्वी या ठिकाणी बाहेरचे कोण येत नव्हते उद्योगधंदेवाले. आज तुम्ही आसरा गेलात, तुमचं अक्कलकोट रोड गेलात, जुळे सोलापूर गेलात, वसंत विहारला गेलात, तर एवढ्या मोठ्या प्रमाणात बाहेरचे गुंतवणूक लोक यालेत ना, बिल्डर लोक याले आहेत, अपार्टमेंट स्कीम खूप मोठ्या प्रमाणात आहे. काय झालं आहे, सिटीतले जे लोक आहेत बाहेर जास्त फिरत नाहीत, ज्याच्या कामांधात व्यस्त असतात. मी सर्व सिटीतल्या लोकांना एक विनंती करतो की त्यांनी आपलं गाडी घेतलं, रविवार असेल तर तुम्हाला सुट्टी असेल तर जरा आउटसाईडला हद्दवाढ भागामध्ये जिथं तुम्ही गेला नाही तिथंच गेलात तर प्लॉटिंगचा विषय एवढ्या मोठ्या प्रमाणात चालू आहे ना की धक्का बसेल लोकांना. होत आहे, चालू आहे, होणारच आहे.
आपकी बार मोदी 400 के पार. आणि काही लोकांमुळे फक्त आपला विकास झालेला नाही. काय म्हणतात? काय काही लोकांमुळं कोण आहेत ते लोक? काय म्हणजे सरळ आडम मास्तर हां. कारण युनियन जे असते ना हां. काय युनियनमुळं आपले सगळे कारखाने बंद पडले. युनियनमुळं उद्योगधंदे बंद पडलेत. काय हे आडम मास्तरमुळं कारण ते जात्यात युनियन तयार करतात. युनियनमुळं सगळे कारखाने बंद करायचं काम यांचं अडचणी ती काय अरे काँग्रेसकडून दावा होत आहे येईल काँग्रेसची सीट सोलापूर लोकसभेला. काँग्रेस सीट नाही रणजिताई येतील प्रणिताई उभारणार बी नाही. उभारणार ना डिक्लेअर झाले त्यांना तिकीट. नाही पण तरी पण उभारणार नाही. लक्षात घ्या तुम्ही. बीजेपीमध्ये जाणार ताई. नाही पण उभारणार बी नाहीत. डिक्लेअर झाले तिकीट पण उभारणार बी नाहीत. एकंदरीत आपण सोमवारपेठ, साखरपेठ आणि गणेशपेठच्या या बाउंड्री लाईनवर आलो होतो. या ठिकाणच्या नागरिकांनी सोलापूर लोकसभा किंवा सोलापूरच्या खासदाराला घेऊन अनेक आपले मत मांडलेले आहेत. सोलापूरच्या विकासाला घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी असेल किंवा काँग्रेसचे सरकारांचा जो कामकाज असेल त्याचा देखील लेखाजोखा या ठिकाणच्या नागरिकांनी मांडलेला आहे. जनतेच्या मनातील खासदार कोण या भागातून आज आपण या ठिकाणी आलो होतो. नागरिकांनी उत्स्फूर्तपणे आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्यांच्या प्रतिक्रिया आपण या चॅनलच्या माध्यमातून पाहू शकता. झहूर सैयदसोबत अकबर बागवान, लोकप्रतिनिधी सोलापूर.